आता ममता बॅनर्जी आहेत त्या बाहेर पडल्या, मोठी पहिली फूट पडलेली आहे. ममता बॅनर्जी असो, नितीश कुमार असो, राहुल गांधी असो, उद्धव ठाकरे असो, आज केजरीवाल असो, म्हणजे रोजचा एक मुख्यमंत्री त्यांचा स्वतःला पंतप्रधान म्हणून दावेदार त्या ठिकाणी घोषित करतो. आणि जेव्हा त्याच्या एक लक्षात येतं की बाबा आज माझं नाव पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या कोणाचं तरी नाव आघाडीवर पंतप्रधान म्हणून आहे, ऑटोमॅटिकली तो त्या ठिकाणी माघार घेतो. त्या पद्धतीने ममता बॅनर्जींनी आज माघार घेतली. आधी नितीश कुमारसुद्धा कितीतरी कार्यक्रमांना त्यांनी दांडी दिलेली आहे. आणि मला वाटतं असे हळूहळू एक एक दिवसासाठी सगळेजण, मला वाटतं जेवढे पक्षाचे 27-28 पक्षांचे जे नेते आहेत, हे एक एक दिवसासाठी पंतप्रधान मनातल्या मनात होऊन ते स्वतःच माघार घेत आहेत. मला वाटतं शेवटच्या दिवशी फक्त काँग्रेस ही एकटी राहणार आहे. हे इंडिया आघाडी कुठलीही आघाडी राहणार नाही. पूर्ण बिघाडी त्याच्यामध्ये झालेली आहे, हे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. जिल्ह्यामध्ये दौरे वाढलेले आहेत. दुसरीकडे राणांनी देखील तयारी केलेली आहे. जात प्रमाणपत्राचा मुद्दा सध्या त्यांच्या न्यायालयात प्रविष्ट आहे. तर काय सांगतो? 20 फेब्रुवारी तारीख सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. मला वाटतं सार्वभौम सभागृह हे जगातलं नाही, देशातलं नाही तर जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं लोकशाहीचं सगळ्यात मोठं घटनापीठ ज्याला म्हटलं जातं, त्या ठिकाणी आज एक प्रश्न प्रलंबित 20 महिन्यापासून हायकोर्टाने निकाल नवनीत राणांच्या विरोधात दिला आहे. त्यांचे 14च्या 14 सर्टिफिकेट बोगस आहेत. त्यांना 2.5 वर्ष 2.5 लाख दंड आणि जे त्यांनी लोकसभेचे जे हे घेतले होते, फायदे घेतले होते, ते परत करणं, हे सगळं हायकोर्टाने निकाल दिल्यानंतरसुद्धा एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट निकाल देतं की 16 आमदारांचा निकाल हा एवढ्या 3 महिन्यामध्ये घेण्यात यावा, आणि एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट 20-20 महिने लावतं. कुठेतरी त्या दिवशी एक मुस्लिम भगिनीने माझ्या वंचितच्या स्टेजवर एक वाक्य बोलली होती, परंतु ते मला पूर्णच्या पूर्ण मी त्याला पाठिंबा देत नाही, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्ट नक्की कोणाच्या शब्दावर चाललं आहे, म्हणजे मलाही खऱ्या अर्थानं हा विषय माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पडतो की एक लोकसभेच्या खासदाराचं 547 लोक जे निवडून देतात पूर्ण 150 करोड लोकांमधून, त्याचा एक महत्त्वाचा विषय असून सुद्धा जर तो प्रश्न 20 महिने जर सुप्रीम कोर्ट थांबवून ठेवत असेल तर नक्की कुठेतरी काहीतरी सुप्रीम कोर्टामार्फत होते असं मला खऱ्या अर्थानं मनापासून वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.